तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. तर जावा लँग्वेज मराठीमधून या सिरीजचा हा तिसरा पार्ट आहे. तर या तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहे, की जावामध्ये डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स तर हे का आले, कशासाठी आले, यांचं महत्त्व काय? तर तर हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. तर सगळ्यांनी एक वही, पेन आणि प्रॅक्टिस करण्यासाठी लॅपटॉप सगळ्यांनी सोबत घ्या. तर चला आपण या व्हिडिओला चालू करूया. तर बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक कव्हर करणार आहे. टॉपिक्स कोणते कोणते कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण की रिझन रिझन की बाबा डाटा टाइप्स का आले, डाटा टाइप्सची गरज काय आहे, बरोबर. त्यानंतर व्हेरिएबल्सची गरज काय आहे, व्हेरिएबल्सची गरज आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण कन्व्हर्जन पण बघणार आहे की त्याच्यानंतर आपण कन्व्हर्जन बघणार आहे डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू बायनरी, बायनरी टू कन्वर्जन. दुसऱ्यामध्ये आपण बघणार आहे कन्वर्जन कशाचं, तर डेसिमल टू बायनरी आणि दुसरं बायनरी टू डेसिमल, बरोबर. हे दुसऱ्यामध्ये बघणार आहे आपण. तिसऱ्यामध्ये आपण टाइप्स बघणार आहे की डेटा टाइप मध्ये नेमकं काय आहे, त्याची हायरार्की कशी काय वगैरे. आणि त्याच्यानंतर आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे की सगळं परत एकदा रिवाइज करणार आहे. तर चला या व्हिडिओला आपण चालू करूया. तर रिझन काय की एखाद्या स्पेसिफिक लँग्वेज मध्ये आपण डेटा टाइप्स हा टॉपिक सगळ्यात पहिला का असतो. आता हा तर आपला तिसरा टॉपिक आहे, म्हणजे व्हिडिओचा तिसरा पार्ट आहे. तर हे प्रत्येक कोणतीही लँग्वेज आपण जेव्हा शिकतो तेव्हा हा सगळ्यात पहिला टॉपिक असतो की डेटा टाइप्स का आले, बरोबर. तर एक रिअल टाइम एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण घरी असतो, समजा गावाला आहे आपण, बरोबर. तर गावाला रतीब नावाची कन्सेप्ट असते. रतीब म्हणजे काय की जेव्हा एक दूधवाला असतो किंवा आपण दूधवाल्याकडे जातो तेव्हा रतीब, असं समजा की दूधवाला आपल्याकडे येतोय, बरोबर. तर आपल्या आईने रतीब लावली की एका दिवसाला 1 लिटर आपल्याला दूध पाहिजे, बरोबर. तर तेव्हा आपण आता जेव्हा घरी रतीबवाला येतो, आई सांगते की बाबा जावा, आपल्याला रतीबवाले काका आलेत, त्यांच्याकडनं दूध घे, बरोबर. तर तेव्हा आपण घेऊन जाताना भांड कोणतं घेऊन जातो, एक केटली घेऊन जातो किंवा आपण एक असं घेऊन जातो ज्याच्यामध्ये 1 लिटर दूध बसेल, बरोबर. बरोबर आपण जातो, असं समजा तांब्या आपला 2 लिटरचा तांब्या आहे मोठा किंवा 1 लिटरचा तांब्या आहे मोठा, तो घेऊन जातो. काका तांब्यामध्ये दूध देतात, बरोबर. एकदम टापोटाप, एकदम एज टू एज तो तांब्या भरतो आणि तो तांब्या आपल्या आईकडे येऊन देतो, बरोबर. आता ही बेस्ट केस झाली, बरोबर. बेस्ट केस म्हणजे काय की काका दूधवाल्या रतीब काकांनी आपलं दूध दिलं आणि आपण त्याच साईजचं भांड घेऊन गेलो आणि ते आपल्या आईकडे आपण आणून दिलं, बरोबर. ह्याच्यामध्ये काय आपलं दूध सांडलंही नाही, काही नाही झालं, बरोबर. आता जर त्याच ठिकाणी, बरोबर, त्याच ठिकाणी एकदम बारकं भांड घेऊन गेलो, बरोबर. मग ते काका काय म्हणणार की बा आपल्या ह्याच्यामध्ये हे दूध बसणार नाही, बरोबर. तर ते त्या मापाचं भांडच नाही, बरोबर. मग ते दूध सांडून जाणार किंवा त्याच भांड्याच्या वर 2 भांडी घेऊन जाणार. तर हे भांड काय म्हणतोय, हे काय म्हणतो ते हे तुम्हाला हळूहळू पुढे मॅप होऊन जाणार. आता एकदम सोपे भाषेमध्ये तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो, बरोबर. आता त्याच्यामध्ये काय, आता दुसरी केस काय की एकदम तुम्ही मोठं भांड घेऊन गेला आता, बरोबर. आता एखादी मच्छी मारायला किंवा एखादी माशी मारायला तुम्ही तलवार घेऊन जाताय, बरोबर. तर हे असे सिनारिओ झाला की एक मोठी माशी आहे आणि त्याला मारायला छोटी माशी छोटी तलवार घेऊन जाते. एक अपोजिट सिनारिओ सांगतो तुम्हाला, बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डेटा टाइप सांगतो. तर ह्या सिनारिओमध्ये रिझन का की डेटा टाइप्स का आले, तर एखाद्या स्पेसिफिक डेटासाठी एक स्पेसिफिक व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी त्याच्यासाठी डेटा टाइप आला. एकदम सोप्या भाषेमध्ये एखाद्या मोठ्या डेटासाठी एक मोठा डेटा टाइप, बरोबर. आणि एखाद्या छोट्या डेटासाठी एक छोटा डेटा टाइप, बरोबर. आणि एखादा डेटा हे 2 फॉर्मॅटमध्ये असतो, एक इंटिजर फॉर्मॅटमध्ये आणि एक स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये, आणि तिसरा असतो तो बुलियन, बरोबर. तर हे 3 डेटा टाइप झाले. आता हे टेक्निकल म्हणजे एक लँग्वेज पुरते, लँग्वेज झाली, लँग्वेज पुरते
काय म्हणतात त्याला व्हॅल्यूज झाले. तर इंटिजर म्हणजे काय, तर नंबर. नंबर म्हणजे आता ते पण सांगतो तुम्हाला 0 पासून ते 9 पर्यंत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही रेंज लावू शकता, 51, 52, 50, 51, 53, 54, 55 हे रेंज झाले. ऍक्च्युअल कोडिंग मध्ये 0 पासून ते 9 पर्यंत असतात. आणि आपले जे स्ट्रिंग असते, तर स्ट्रिंग म्हणजे काय, एखादं वाक्य. आता वाक्य म्हणजे काय, आता तुमचं स्वतःचं नाव घ्या. आता जसं की मी मला सांगतो ओम झिरपे, बरोबर. आता हे माझं नाव झालं, तर हे डबल कोट मध्ये आपण ज्याला डबल कोट म्हणजे जे वरची इन्व्हर्ट कॉमा असतात ना वरचे असे, तर त्याला स्ट्रिंग म्हणतो आपण. तर ते एका स्ट्रिंग मध्ये ठेवतो, त्याला स्ट्रिंग म्हणतो. आणि बुलियन म्हणजे काय, तर बरोबर किंवा चूक. तर इंग्लिश मध्ये आपण म्हणतो त्याला ट्रू किंवा फॉल्स, बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो इंटिजर. इंटिजर मध्ये काय, इंटिजर म्हणजे काय, तर 0 पासून 9 पर्यंत, बरोबर. आणि स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंग म्हणजे आपलं नाव, बरोबर. आपलं नाव जसं की माझं नाव आहे ओम झिरपे, बरोबर. ओम झिरपे. आणि त्यानंतर बुलियन. बुलियन म्हणजे काय, तर ट्रू किंवा फॉल्स. ट्रू किंवा फॉल्स, चूक की बरोबर, बरोबर. तर असे 3 असतात. आणि चौथं असतं कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे आता तुम्ही बघा, इथं माझं नाव आहे ओम झिरपे, तर ह्यातलं एक स्पेसिफिक म्हणजे हे झालं आपलं कॅरेक्टर. एक स्पेसिफिक एकच गोष्ट, त्यानंतर तू दुसरं काही स्टोअर करत नाही, बरोबर. तर यांची पण आता हे झाले आपले डेटा टाईप झाले. ह्याच्यामध्ये पण काही सब फाटे फुटलेले असतात, बरोबर. फाटे फुटलेले असतात. जसं की तुम्हाला सांगतो, आता हे इथंच घेतो. आता एक काम करतो, इथं इंटिजर घेतो. इंटिजर ह्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो इंट, बरोबर. तर ह्याच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, म्हणजे कोणते कोणते डेटा टाईप येतात, सब डेटा टाईप, बरोबर. तर ह्याच्यामध्ये येतात बाईट, बरोबर. त्याच्यानंतर येतं आपलं शॉर्ट. त्याच्यानंतर येतं आपलं इंट. इंट खूप नंतर येतं. आणि त्याच्यानंतर येतं आपलं लॉंग, बरोबर. आता हे झाले इंटिजर. आता हे जे 4 गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला सब दिसतंय, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. तर हे आपले इंटिजर म्हणजे आपले नंबर स्टोअर करण्यासाठी हे डेटा टाईप दिलेले आपल्याला. तर ह्यांचे स्पेसिफिक हे असतात, रेंज असतात, बरोबर. आता हे रेंज तुम्हाला मी सांगतो काय असतं. हे असतात 1 बाईट, ह्याला असते 1 बाईट, ह्याला असते आपली 2 बाईट, ह्याला असते आपली 4 बाईट, ह्याला असते 8 बाईट. 8 बाईट. आता हे बाईट्स म्हणजे काय असतं, तर मग हे एक काय असतं, 2 बाईट्स वगैरे, हे काय. आता हे तुम्हाला सांगतो, आता कन्व्हर्जन सांगतो तुम्हाला काय असतं. आता हे जे बाईट असतात ना, पहिले तुम्हाला ह्याची फ्लो सांगतो की बाबा नेमकं कसं आहे हे. तर सगळ्यात पहिले येतं बीट, बरोबर. त्याच्यानंतर येतं आपलं बाईट. त्याच्यानंतर येतं बाईट, बरोबर. त्याच्यानंतर येतं आपलं केबी, त्याच्यानंतर येतं आपलं एमबी. हे तुम्ही कुठेतरी बघितलं असणार तुमच्या मोबाईलमध्ये. मोबाईलची स्टोरेज असते, तर स्टोरेज कशासाठी असते, बा एखादी गोष्ट स्टोअर करण्यासाठी. त्याच्यानंतर येते जीबी, त्यानंतर येते जीबी. त्याच्यानंतर येते आपली टीबी, बघा बरं का, टीबी. आणि ह्याच्यानंतर येते, आता ह्याच्यानंतर भरपूर आहे, आता तुम्हाला जेवढं माहिती तेवढं सांगतो मी. आता ठीक आहे, चला तुम्हाला पुढचं पण सांगू येतो. त्याच्यानंतर येतं पीटी, पेटाबाईट. त्याच्यानंतर येतं
ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक होमवर्क देतो की ह्याच्या पुढचं तुम्ही शोधून काढा. इथपर्यंत सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता हे बीट म्हणजे काय असतं? बीट म्हणजे आता बीट मध्ये इन्क्लूड काय येतं? बीट मध्ये काय असतात? 0 किंवा 1. बरोबर. आता ह्याला स्टोअर करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे एक जागा भरपूर झाली, बरोबर, तर ह्याला म्हणतो आपण एक बीट. तर एक बीट मध्ये आपण काय स्टोअर करतो? तर 0 किंवा 1. आता बघा ना, कम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर कम्प्युटरला आपली बीट बायनरी भाषा समजते. बायनरी म्हणजे काय? तर 0 किंवा 1. बरोबर. तर 0 किंवा 1. आता एक बीट मध्ये काय स्टोअर होतं? तर 0 किंवा 1. बरोबर. आता हा एक बीट कधी बाईट मध्ये कन्वर्ट होतो? तर तो कधी होतो? 8 आपले 8 बीट असले ना, तर तो एका बाईट मध्ये कन्वर्ट होतो. एका बाईट मध्ये कन्वर्ट होतो. कधी? 8 बीट म्हणजे एक बाईट. बरोबर. त्याच्यानंतर 1024 बाईट इज इक्वल टू 1 KB. 1 KB. 1024 बाईट्स म्हणजे 1 KB. त्याच्यानंतर 1024 KB म्हणजे आपलं 1 MB. बरोबर. आणि त्याच्यानंतर 1024 जी आपलं MB इज इक्वल टू 1 GB. 12 झालं, 1 GB. आणि इथे 1024 GB म्हणजे 1 TB. आणि सेम हे एक फॉर्मॅट आहे 1024. आता हे 1024च का? ह्याचं काही स्पेसिफिक रिझन नाही. बरोबर. 1024 आता हे स्पेसिफिक रिझन नाही म्हणतोय, पण ह्याचं एक स्पेसिफिक रिझन आहे, मग सांगतो मी. ठीक आहे. आता हा एक आपल्या डाटा स्टोअर करण्यासाठी हा एक असा फ्लो असतो. पहिले बीट असतं, नंतर बाईट असतं, नंतर केबी असतं, त्याच्यानंतर आपला MB असतो, नंतर GB असतं, नंतर GB, नंतर इथं TB लिहायचंय मला. TB म्हणजे टेराबाईट, GB म्हणजे गिगाबाईट, MB म्हणजे मेगाबाईट, KB म्हणजे किलोबाईट, आणि हे आपले बाईट आणि आपले बीट. तर हे झालं अख्खं आपलं डेटा स्टोअर करण्यासाठी. जसं जसं डाटा वाढतो तसं तसं हे वाढतं. आता बघा, आपण कोणतंही डिव्हाइस घ्यायला जातो त्याला म्हणतो की बाबा किती GB स्टोरेज आहे? तर 512 GB. बरोबर. आता हे 512 GB. त्याच्यानंतर किती जीबीची SSD आहे? तर 512 GB ची SSD आहे. मग हार्ड डिस्क किती आहे? तर 1 TB ची हार्ड डिस्क आहे. बरोबर. तर हे झालं स्टोरेज, की डाटा जाऊन कुठे स्टोर होतो? तर ते स्टोरेजचं काहीतरी काउंट झालं पाहिजे ना. काय आता बघा, आपण जेव्हा केळी घेतो तर डझन मध्ये देतो. डझन मध्ये किती येतं? 12. बरोबर. तर तसंच एक फॉर्मॅट असतो आपला कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये किंवा कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. आता ह्याचं कन्व्हर्जन तुम्हाला सांगतो मी. आता ह्याचं कन्व्हर्जन पण ह्याचं प्रूफ पण मी देणार तुम्हाला कोडिंग मध्ये. बरोबर. आता एक समजा असा एक बॉक्स आहे. आता एक बाईट म्हणजे किती बॉक्स झाले आपले? 8. बरोबर. तर मी इथे एक 8 काढून घेतो. 8 बॉक्स काढून घेतो. कुठ पडतोय? हा, 8 काढून घेतो. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे बरोबर. आता ह्यांची तुम्हाला व्हॅल्यू सांगतो. आता हे किती झाले तुम्ही मला सांगा. आता हे किती झाले? 1 बाईट झाला. 1 बाईट. बरोबर. आता ह्या बाईट्स मध्ये किती स्टोअर करणार आपण? आता एका बाईट मध्ये किती बीट्स असतात? तर 8 बीट्स असतात. इथे लिहून काढतो मी तुम्हाला. 8 बीट असतात. बरोबर. हे 8 बीट असतात. तर एका बीट मध्ये आपण काय स्टोअर करतो? 0 किंवा 1. आता मी इथे येतो 0. आता स्टार्टिंगला जर सगळे 0 असणार तर ऑफकोर्स व्हॅल्यू पण 0 असणार. आता मी तुम्हाला एक बायनरी नंबर सांगतो की मला 0110 हा नंबर मला शोधून काढा की ह्याचं आपलं डेसिमल मध्ये काय असणार. बरोबर. आता मी इथे काढतो 0. त्याच्यानंतर इथे असणार माझा 1. त्याच्यानंतर इथे असणार आपला अजून एक 1. त्यानंतर इथे एक असणार आपला 0. बाकीचे रिमेनिंग जेवढे पण असतात ते सगळे 0 असतात. बाकी रिमेनिंग सगळं 0 असतात. आता ह्याच्यावर एक रेशो दिलेला असतो. पेन कुठे गेला? ड्रॉप. हा, इथं असतो आपला 1,
इथे असतो आपला 2, इथे असतो आपला 4, इथे असतो आपला 8, इथे असतो आपला 32, इथं असतो 64 आणि इथं असतो 128. बरोबर, 128. आता हे कुठनं आलं? तर हे जे एक रेशो सांगतो मला, 2:0 म्हणजे 1, 2:1 म्हणजे 2, 2:2 म्हणजे 4, 2:3 म्हणजे 8, 2:4 म्हणजे 32, 2:5 म्हणजे 64 आणि 2:6 म्हणजे 128. बरोबर. आता ह्याचं तुम्हाला प्रूफ पण सांगितलं की नेमकं कसं आहे ते. बरोबर. आता मला ह्याचं डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. आता तुम्हाला दिसते हे व्हॅल्यूज त्याच्या 2, 4, 8, 32, 64 आणि 128. बरोबर. आता हे जी बीट चालू आहे, आता 1 म्हणजे चालू, 0 म्हणजे बंद. आता जी बीट चालू आहे ती बीट लिहायची खाली, जसं की 4 आहे आणि ही 2 आहे, तर ह्याची ऍडिशन. बरोबर, ह्याची ऍडिशन म्हणजे आपला 4 आणि 2 6, तर हे 6 नंबर. हे झालं आपलं नंबर, त्याला म्हणतो आपण डिजिट. बरोबर. तर आपल्या बायनरी नंबर काय होता? 0 1 1 0. तर ह्या बायनरी नंबरचा हा आहे आपला डेसिमल. डेसिमल मध्ये काय आलं आपलं 6 डिजिट मध्ये, एकदम सोप्या भाषा. बरोबर. तर हे कन्व्हर्जन झालं. आता हे कन्व्हर्जन कसे झालं? बायनरी टू डेसिमल. बरोबर. आता दुसरं सांगतो तुम्हाला, डेसिमल टू बायनरी. दोन्ही प्रकारचे यायला पाहिजे तुम्हाला, डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल. बरोबर. आता दुसरं काय झालं आपलं? दुसरं कोणतं आपलं? सॉरी, 2 येणार. दुसरं कशाचं आहे आपलं? डेसिमल टू बायनरी. डेसिमल टू बायनरी. बरोबर. आता इथं परत एकदा मी तो रेक्टँगल काढूयात. एक बॉक्स काढू, काढा काढू, लाईन लावू. 1 2 3 4 5 6 7. एक शेवटची, एक 8वी काढतो. चुकून. आता इथं खाली व्हॅल्यू, आता 2:0 म्हणजे आपला 1. बरोबर. 2:1 म्हणजे आपला 2. 2:2 म्हणजे आपला 4. इथे लिहून घ्या, मी डायरेक्ट लिहितो. 1 2 4 8 16 32, त्याच्यानंतर 4, नंतर 128. बरोबर. मला काढायचं कशाचं? तर 30चा काढायचा. बरोबर. मला काढायचं कशाचा? 30चा. सगळ्यात जवळचा नंबर बघायचा, सगळ्यात जवळचा. तर हा तुम्हाला 16 दिसतोय. 16ला एक 1 बीट द्यायची. बरोबर. 16. आता 30 मधनं 16 गेले, तर 30 मधून 16 गेले, उरले किती? 30 मधनं किती? 14 उरले. बरोबर. 14 उरले. 14च्या जवळचा कोणता? तर हा 8. तर ह्याची एक बीट चालू करायची, 8. 14 - 8 इथे किती येतात? 6. बरोबर. आता 6च्या जवळचं कोणतं? तर 4. तर इथं आपण 4ची बीट चालू करणार. आता 6 - 4 किती? तर 2. 2ची बीट चालू करायची आणि 2 मधनं 2 गेले तर किती उरतात? 0. आणि बाकीचे सगळे 0. तर ह्याचे किती आले आपले? 0 0 0 1 1 1 1 0. ही झाली त्याची आपली डेसिमल टू बायनरी. बरोबर. आता आपण काय बघितलं? बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. विषय संपला. बरोबर. हे सगळं झालं कन्व्हर्जन. आता हे जे तुम्ही प्रॉपर सगळी प्रॅक्टिस करा, कसं काय करायचं वगैरे. आता मी तुम्हाला सांगितलंच आहे कसं करायचं, त्याची तुम्ही मॅक्स टू मॅक्स प्रॅक्टिस करा. बरोबर. आता हे सगळं या साईडला आहे. बरोबर. आता आपण इथे डेटा टाइप सगळे. आता तुम्हाला कळालंय की 1 बाईट मध्ये किती असतात, किती बीट असतात? तर 8 बीट असतात. 2 बाईट मध्ये किती असतात? 16. 4 बाईट मध्ये 32. बरोबर. तर हे पुढे पुढे तसे वाढतात. बरोबर. तर हे झालं आपलं इंटिजरचं.
बरोबर. आता इंटिजर सोडून आपल्याला दुसरं काय असतं? आता बघा, इथे एक चेकबॉक्स आहे तुम्हाला इंटिजर. आता दुसरं कोणतं असतं? तर इंटिजर मध्ये पण काही फाटे फुटतात डेसिमल. बरोबर, की पॉईंटच्या नंतरचे व्हॅल्यू, पॉईंटच्या नंतर. आता इथे हा पॉईंट आणि हा पॉईंट, बरोबर. पॉईंटच्या नंतरचे व्हॅल्यू. आपण एखादं कोणतं बिल करतो हॉटेलचं वगैरे, तर पॉईंट. आता बघा ना, पेट्रोल पंपावर जातो, बरोबर, पेट्रोल भरायला. तर पेट्रोल आपण रक्कम आली 500.51, बरोबर. 500.51. मग आपण देताना किती देतो? तो 500 देतो. 51 आपण कधीच देत नाही, बरोबर. ही सवय आहे आपली. तर पॉईंटच्या नंतरचे व्हॅल्यू पण दिसले पाहिजेत ना, तर ते इंटिजर मध्ये दिसत नाही आपल्याला. इंटिजरच्या नंतर म्हणजे आता हे काय असतं? तर इंटिजर मध्ये कोणते व्हॅल्यू दिसतात? तेवढे. आपल्याला ही पण व्हॅल्यू बघायची असेल तर आपल्याला एक दुसरा डेटा टाइप असतो, म्हणजे दुसरा पार्ट म्हणू शकता की फ्लोट, आणि दुसरा आहे आणि आपलं डबल, बरोबर. तर फ्लोट आणि डबल. आता हे फ्लोटची व्हॅल्यू किती? तर फ्लोटला आहे 4 आणि डबलला आहे 8, बरोबर. हे सेम त्याची व्हॅल्यूज रेंज सेम आहे, बरोबर. हे बाजूला काढून ठेवतो मी. हे इकडे इकडे. तर दुसरं कोणतं आहे आपलं? फ्लोट आणि डबल. एकाचा हे बाजूला काढून ठेवतो, बरोबर. हे इथे पुढे अरेंज करू, बरोबर. आणि दुसरं काय आहे? तर बुलियन. बुलियन म्हणजे काय? तर बुलियन मध्ये व्हॅल्यू येतात आपले एक तर ट्रू किंवा फॉल्स, तर ह्याला किती जागा लागत असतात तर बघा ना. आपण ट्रू म्हणजे असतो आपला 1, फॉल्स म्हणजे आपला असतो 0. तर ह्याला बघा ना, किती एकदम छोटी जागा जागा असतात, 1 किंवा 0. तर ह्याला असतो फक्त एक बीट जागा असते, एक बीट जागा असते. एक बीट म्हणजे ह्याचा पण 1%, 1 बाईटचा पण 1%, बरोबर. तुम्ही म्हणू शकता असंच येतं, बरोबर. तर हे झालं बुलियन. आता स्ट्रिंग म्हणजे काय? तर स्ट्रिंग ही, बरोबर. आता स्ट्रिंग हा एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, बरोबर. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय? म्हणजे एक ऑब्जेक्ट असतो. आता ऑब्जेक्ट अँड क्लासेसच्या ओओपीच्या टायमात तुम्हाला सांगणार की ऑब्जेक्ट अँड क्लासेस काय. सध्या पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की डेटा टाइप्स मध्ये पण 2 प्रकार असतात, एक प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह, बरोबर. जसं की हे माझं नाव. स्ट्रिंग कोणतीही गोष्ट, स्ट्रिंग कोणतीही गोष्ट जर आपल्याला स्टोअर करायची असेल, म्हणजे नाव किंवा एखादा ऍड्रेस किंवा काय म्हणतात त्याला, जे काही एक्सवायझेड फॉर्म वगैरे जे काय असणार. फॉर्म मध्ये काय असतं? आपलं नाव असतं, ऍड्रेस असतो, सिटी असते, बरोबर. तर हे सगळं स्ट्रिंग मध्ये स्टोअर होतं. स्ट्रिंग हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे एक ऑब्जेक्ट. जेव्हा ऑब्जेक्ट आणि क्लासेस म्हणजे ओओपी असणार तेव्हा तुम्हाला सांगणार मी, बरोबर. तर आणि कॅरेक्टर. आता कॅरेक्टर सांगतो तुम्हाला काय आलं बघा. कॅरेक्टर, तर ह्याला आपण म्हणतो कॅर म्हणतो आपण. तर कॅरेक्टरला किती हे असतं? स्टोरेज किती असतं? तर हे किती असतं? 2 बाईट असतं. तर 2 बाईट का? तर ह्याच्यामध्ये जावाच्या कॅरेक्टरमध्ये तर हे काय म्हणतात की आम्ही युनिकोडला सपोर्ट देतो. युनिकोड म्हणजे काय असतं की मल्टिपल लँग्वेज म्हणजे मराठी झालं, हिंदी झालं, इंग्लिश तर ऑफकोर्स आहे. तर ह्याला सपोर्ट देतो, मल्टी लँग्वेजला सपोर्ट देतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असतं, बरोबर. स्ट्रिंग आणि कॅरेक्टर मल्टीला सपोर्टला देतात त्याच्यामध्ये. किंवा इमोजीस झाले, इमोजीसचा नंबर असतो त्यानंतर टाकलं की येतो, किंवा स्ट्रिंग दिली तर चालतंय, कॅरेक्टर दिलं तर चालतंय, बरोबर. तर त्यासाठी कॅरेक्टर दिलाय, कॅर दिलाय. तर कॅर म्हणजे काय? आता हे एक आपलं नाव आहे, माझं नाव आहे ओम जिरपे, तुमचं पण नाव टाकू शकता. इथं माझं नाव आहे. तर ह्या ओम मधला हा सिंगल ओ म्हणजे हा झाला आपला कॅरेक्टर. तर कॅरेक्टर काय झालं? एक सिंगल नाव झालं, जसं की माझं ओम, एक सिंगल लेटर, बरोबर. आता कोडिंगच्या ह्याच्यामध्ये एक फेमस आहे ASCII व्हॅल्यू, ASCII व्हॅल्यू. तर ASCII व्हॅल्यू म्हणजे काय? तर आपले हे जे कॅरेक्टर असतात, बरोबर, जसं की A to Z झाले, बरोबर. तर ह्याला एक बायनरी मध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करतो तेव्हा त्याला एक व्हॅल्यू दिलेली असते. जसं की A ला आहे 65, बरोबर. A ला आहे जसं की 65, Z ला आहे 90,
जसं की परत मग शून्यला आहे 48 आणि झेडला आहे स्मॉल झेडला आहे आपले 122 आणि स्मॉल एला आहे 97 बरोबर. हे ASCII व्हॅल्यू. आता ASCII व्हॅल्यूचा फुल फॉर्म काय? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे त्याचा फुल फॉर्म आहे. अमेरिकेमध्ये जा शोध झाला. तर आता तुम्हाला रेंजेस सांगतो की 0 पासून 9 तर शून्यला किती रेंज आहे? तर म्हणजे शून्यला व्हॅल्यू रेंजेस म्हणतोय मी 48. शून्यला रेंज आहे 48. 9ला आहे आपली 57 बरोबर. आणि त्याच्यानंतर आपली एला आहे 65 आणि आपल्या कॅपिटल झेडला आहे 90. आपल्या स्मॉल एला आहे 97. त्याच्यानंतर स्मॉल झेडला आहे 90. सॉरी 90 नाही 122. तर शून्यला काय 48, 9ला काय 57. रेंज आहे 4 ते 48 पासून 57 पर्यंत 0 ते 90. तुम्हाला ह्याचं हे पण दाखवतो मी व्हॅल्यूज क्रोमला सर्च करून दाखवतो. हे आहे त्याचं तुम्हाला टेबल दाखवतो. टेबल कसा आहे त्याचा म्हणजे कोणत्या व्हॅल्यूला काय व्हॅल्यू तर ह्याचं मी तुम्हाला एक लिंक देऊन देईल. हे झालं आपलं हा टेबल झाला. अरे काय करतोय हा झाला आपला टेबल. आता बघा इथे तुम्हाला दाखवतो मी शून्यला नेहमी न असणार बरोबर. आता इथं कुठे आहे आपला आपण काय शोधतोय 0 आहे बघ 48 ला 0 आहे आणि आपलं 57 48 0 याचं प्रूफ पण देणार तुम्हाला. आता कॅपिटल काय 65 झेडला काय आपलं 90. त्यानंतर स्मॉल एला काय 97 आणि स्मॉल झेडला काय 122. हे तुम्हाला साइड बाय साइड प्रूफ पण देणार. आता मी हे तुम्हाला का दाखवलं? आता जेव्हा आपण कोड करणार त्याच्यानंतर तुम्हाला काही कोड स्निपेट असणार त्यामध्ये. त्या कोड स्निपेटला काही प्रूफ्स असतात की बा हे कन्व्हर्जन कसं काय झालं, टाईपकास्ट कसं काय झालं. पुढे पण काही टॉपिक आहेत त्यामध्ये टाईपकास्टिंग पण तुम्हाला सांगणार मी, कन्व्हर्जन पण सांगणार, कास्टिंग पण सांगणार. त्याच्यामध्ये हे येतं बरोबर. तर ही झाली सगळी थेरी पार्ट. ASCII व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर आपले इंटिजर बुलियन स्ट्रिंग कॅरेक्टर म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर रिझन सांगितलं की रिझन काय तर बरोबर. तर कोणते कोणते टॉपिक झाले आपले रिझन सांगितलं, कन्व्हर्जन सांगितलं, टाईप सांगितलं. आता ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे व्हिडिओच्या एंडला असणार. आता ह्याच्यामध्ये असणार आपला कोड करून दाखवणार. आता कोड करायच्या पण आधी तुम्हाला एक हे सांगतो एक सिंटॅक्स सांगतो. तर इथं असतं आपला डाटा टाईप बरोबर. इथं असतो आपला व्हेरिएबल बरोबर. इथं असतो आपला इनिशियलायझेशन म्हणतोय ऑपरेटर इथं असतो आपला ऑपरेटर. त्याच्यानंतर इथे असते आपली व्हॅल्यू, इथं असते व्हॅल्यू आणि इथं असतो सेमिकोलन. आता फॉर एक्झाम्पल मला जर इंटिजर डेटा स्टोअर करायचं तर मी त्यांना इंट त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव मी काही देऊ शकतो. अख्ख्या जगामध्ये कोणतं पण नाव देऊ शकतो, फक्त सेम न द्यायचं बरोबर. आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू द्यायची 10 बरोबर 10. तर हे झालं आपला सिंटॅक्स. डेटा टाईप व्हेरिएबल ऑपरेटर कोणता सिंगल मल्टी. आता ऑपरेटर पण आता हे लेक्चर या ऑपरेटरचं तुमचं पार्ट 4 असणार आहे तर नक्की तुम्ही बघू शकता. लवकरच येणार त्याचा पण. आणि व्हॅल्यू फक्त तुम्ही इंटिजर देऊ शकता. इंटिजर म्हणजे काय नंबर. आता ह्याची पण एक रेंज असते. आता रेंज तर तुम्हाला रेंजेस सांगतो. तुम्हाला मी स्टोरेज कॅपॅसिटी सांगितली बरोबर. आता रेंजेस सांगतो तुम्हाला. आता एक बाईटची रेंज असते 128 बरोबर -128 टू 127 ही झाली त्याची रेंज बरोबर. कशाची? बाईटची. आता शॉर्टची काय तर 32,768 ही कशाची? मायनस मध्ये आणि प्लस मध्ये 32,767 ही झाली त्याची प्लस मध्ये. थोडं वाजलं घेऊ सर तिकडं. आता इंटिजरची काय 2147483648
2 आता हे मायनस झालं -2147483648 214746 सॉरी 436 2147483647 आता बघा ना इथे मी एक व्हॅल्यू कमी देतोय तर आपल्या ह्या रेंजेस मध्ये 0 पण कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे आता बघा ना तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो -10 पासून ते +10 पर्यंत. आता ह्याच्यामध्ये किती झाले इथे आपले ह्या रेंजमध्ये आता -1 पासून -10 पर्यंत हे 10 झाले, +1 पासून +10 पर्यंत झाले हे 10 झाले आणि ह्याच्यामध्ये असणार एक 0 असणार. बरोबर. आता ह्याचे टोटल किती झाले सांगा, टोटल किती झाले 21. ह्याच्यामध्ये किती डिजिट आहेत आपले 21. हे 10 नाही आहेत किंवा 20 नाही आहेत, ह्याच्यामध्ये हा पण आहे 21, ह्याला विसरायचं नाही. आणि ह्याच्यामध्ये असतात आपले ह्याचे प्लस अबाव 14743647 अबाव पॉझिटिव्ह आणि प्लस निगेटिव्ह पण असणार, प्लस निगेटिव्ह पण. बरोबर. हे झाले त्याचे रेंजेस, रेंज प्लस स्टोरेज. बरोबर. आता आपण कोडिंग मध्ये जाऊ. बरोबर. आता हे काय असतं, आता हे व्हीएस कोड आहे. व्हीएस कोड मध्ये इथं फाईल दिसतात, फोल्डर दिसतात, इथं आपल्या हे टर्मिनल म्हणतो आपण ह्याला, पण ह्याला आपण एडिटर म्हणतो. एडिटर म्हणजे आपण जिथं कोड लिहितो. बरोबर. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की टर्मिनल मध्ये कोड कसा लिहायचा. आपण हे जे म्हणतो ना इथे कोड कसा लिहायचा ते पण दाखवणार, जे मी लास्ट लेक्चरला म्हटलं होतं. बरोबर. आता इथे एक आपण फाईल बनवूयात पार्ट. आता हा पार्ट कोणता आहे, हा पार्ट तिसरा आहे. आता हा पार्ट तिसरा नावाचा एक फोल्डर बनवला. त्या फोल्डरच्या आतमध्ये मी एक फाईल बनवली की program1.java. program1.java पॅकेज नाही द्यायची गरज. बरोबर. आता हे पब्लिक काय आहे, क्लास काय आहे, pro1 काय आहे, तर ठीक आहे पण तुम्हाला सांगून दे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये ते पण आहे. पब्लिक स्टॅटिक void main स्ट्रिंग array args. तर हे अख्ख्या स्टेटमेंटचं तुम्हाला मी पूर्ण विथ एक्सप्लेनेशन विथ प्रूफ सगळं देणार आहे. प्रिंट आहे हे एवढं सगळं का लिहावं लागतं जावा मध्ये. बरोबर. एखादं हॅलो प्रिंट करण्यासाठी. पब्लिक म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, pro1 म्हणजे काय, हे पब्लिक स्टॅटिक void main म्हणजे काय लिहितो आपण. तर असं समजा थोड्या वेळासाठी अज्ञान राहावा हे का सगळं लिहावं लागतं, मी तुम्हाला हे सगळं पुढे सांगणारच आहे. बरोबर. तर एखादी गोष्ट आपल्या डिस्प्लेवर प्रिंट करण्यासाठी आपण कोणती लाईन लिहितो, system.out.println. बरोबर. प्रिंट करण्यासाठी. बरोबर. आता हे बघा ही एक स्ट्रिंग झाली. स्ट्रिंग कोणती, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आता बघा ना इथे तुम्हाला मी डबल कोटने दिले तर ही एक स्ट्रिंग झाली. बरोबर. आता जर मी आता आपण डेटा टाइप शिकलोय तर डेटा लिहिणार कसं, पहिले डेटा टाइप असतो आपला इंट, त्यानंतर व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, असं कोणतंही नाव देऊ शकता. त्यानंतर ऑपरेटर कोणता आहे ना, म्हणजे इज इक्वल टू. ऑपरेटर तुम्ही नंतरच्या पार्ट मध्ये सांगणार तुम्हाला. इज इक्वल टू त्याला असाइन म्हणतो, असाइन म्हणतो आपण याला. नंतर व्हॅल्यू. बरोबर. ही झाली 20. आता मला हे काढायचं हॅलो, ह्याच्यामध्ये देणार एक्स. तर आता मला ही व्हॅल्यू आपल्या डिस्प्लेवर प्रिंट करायची. त्यासाठी आपण काय केलं, इथे एक्स दिला. बरोबर. आणि हे मी रन केलं. रन करण्यासाठी हे बटन आहे. रन केल्यानंतर इथं आउटपुटच्या पॅनल मध्ये मला इथे 20 दिसणार. बघितलं तुम्ही, परत दाखवतो. रन केल्यावर इथे 20 दिसणार. आलं 20 रन होऊन. बरोबर. आता इथे तुम्हाला बाईट दाखवतो, बाईट टी. आता बघा इथे एक्स इज इक्वल टू 1 दिला, 21 दिला. तर हे बघा ना सेम नाही चालत. व्हेरिएबलचं नाव एकाच ह्या ब्लॉक मध्ये, आता इथं ह्याला कर्ली ब्रेस म्हणतो आपण याला, तर ह्या एकाच ब्लॉक मध्ये हा सेम व्हेरिएबलचं नाव चालत नाही. हे देतो एरर आपल्याला. तर एरर काय देतो, तर डुप्लिकेटचा एरर देणार. थोडस आपण थोडं डोकं वापरू की एरर काय देणार, दोन सेम दिसत आपल्याला, तर इथे येणार आपला डुप्लिकेटचा एरर. एरर काय येतो बघा, व्हेरिएबल एक्स ऑलरेडी डिफाईन इन मेथड मेन. बरोबर. आता हे जर नाव आपण चेंज करूया, जसं तो म्हणतो आता वाय देणार. बरोबर. आता मी ह्याला प्रिंट नाही केलं त्यामुळे तो येल्लो. आता हे बघा ना या व्हेरिएबलच्या खाली हा येल्लो स्विगली देतोय. तर हे आयडी आहे, ही एक व्हीएस कोडची आयडी आहे. तर या व्हीएस कोड आपल्याला सजेशन्स देतो की
येल्लो स्विगली म्हणजे की हा व्हेरिएबलला वापरला नाही. आता वापरायचं कसं, तर बघा ना, आता ही सेम लाईन देतो मी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लाईन, बरोबर. आता ही झाली माझा वाय. आता बघा गेलं स्विगली. आता हे आपल्याला सजेशन देतो की बाबा तू हे वापरला नाही, इथे एरर देतोय, रन करू नको आता लगेच. बघा 20-21. आता बघा ना, आपण इथे बघा, आता मग तुम्हाला मी रिअल टाइम एक्झाम्पल सांगितलं होतं की बाबा आपण 1 लिटर दूध घेण्यासाठी बादली घेऊन चाललोय, तर हे तसं झालं. आपण ह्याच्यामध्ये किती गोष्टी स्टोअर करू शकतो, म्हणजे कितीपर्यंत स्टोअर करू शकतो, तर 2147 आपण जी मोठी व्हॅल्यू बघितली होती, हे बघा कुठे गेली व्हॅल्यू बघितली होती बघा, 2147483647, एवढी मोठी व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि त्यामध्ये आपण स्टोअर करतो काय 20. त्यासाठी कम्फर्टेबल डेटा टाईप कोणता झाला, बाईट झाला. बाईट मध्ये आपण स्टोअर करू शकतो, एरर नाही येणार. दाखवू का तुम्हाला? आता बघा इथं नाही करायचं एक्स कुठं करायचंय, वाय कुठं करायचं, आता वाय, सॉरी वाय. इथं काय एरर देतं, तर आपल्या जावामध्ये अप टू डाऊन अप्रोच फॉलो होतो. म्हणजे आता हा एक्स वरती दिसतोय तुम्हाला, ह्या ब्लॉक मधून ह्या ब्लॉक मध्ये नाही दिसत आहे, खाली हा. मग हा एक्स कुठे लिहायचा आपण, ही व्हॅल्यू डेफिनेशन ही द्यायची. गेला काय एरर, बरोबर गेला एरर. त्याला आपण रन केला, कोड दणदणीत रन होणार 21-21, बरोबर. आता जर मी आता हे काढतो मी, आता जर मी इथं आता हे मी पण लाईन काढून टाकतो, पण लाईन काढून टाकतो. आता इथे मी दिलं, आता ह्याची रेंज काय, रेंज बघा तुम्ही 127 दिला. एरर देतोय, रन करून बघतो, नाही येतोय का एरर, नाही आला. रन झालं 127. आता जर मी इथं 128 दिला, बूम, एरर दिला, तर लाल स्विगली यायला लागली. आला इनकम्पॅटेबल टाइप पॉसिबल लॉजिक कन्वर्जन फ्रॉम इंट टू बाईट, बरोबर. जावा मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असते, इंट. म्हणजे इंट तो असं समजतो की ही इंटिजर व्हॅल्यू आहे, तर त्याच्यामध्ये तू भरतोय कोणती, म्हणजे बघा इंटिजर व्हॅल्यू, तर म्हणजे तू कोणत्या भांड्यामध्ये भरतोय, तर बाईट, तर ही भरणार नाही. तर त्याची रेंज आहे ना, रेंज डिफाईन करून दे तू बाबा, रेंज मध्ये आला, रेंज मध्ये. आणि आउटपुट पण दिलं त्याने परत एकदा 127. आता जर मला 128 पाहिजे, बरोबर, 128 मला साठी मला इथून चेंज करावं लागणार. तर चेंज करण्यासाठी काय, लगेच इंट टाइम वापरणार, शॉर्ट वापरणार, शॉर्ट, बरोबर. शॉर्टची किती रेंज आहे, 32,000. 32,000पर्यंत मी याच्यामध्ये स्टोर करू शकतो, -32,000 पासून ते +32,000. आणि 32,000च्या वर जर व्हॅल्यू गेली तर इंट, आणि इंटच्या नंतर लॉंग. आता लॉंगला लिहिण्यासाठी आता इथे बघा एरर करून दाखवतो, आला 128. लॉंग लिहिण्यासाठी आपण इथे देतो एल, रन केला, आला. तर विषय काय होतो, आता तुम्हाला मी एल का लिहिला, पहिले ती व्हॅल्यू लिहून काढतो. तुम्हाला ही व्हॅल्यू मी कॉपी करतो, लिहित नाही बसत, पेस्ट केला. ही इंटिजरची व्हॅल्यू इथं इंट घेतो, बरोबर. आता इंटिजर मध्ये एवढी व्हॅल्यू बसते, तर बसते. आता मी 7च्या ठिकाणी 8 केलं, आली एरर, बरोबर. इंटिजर नंबर 2 लॉंग, तर तिथे काय देणार मी, लॉंग, बरोबर. तरी पण लाल दिसते, तरी मी रन करतोय, इंटिजर नंबर 2 लॉंग. तर जर आपल्याला लॉंग डिफाईन करायचं तर नंबरच्या शेवटी आपल्याला एल द्यावा लागतो, बरोबर. मी एल दिला, झाला रन. तर मगाशी इंटिजरच्या टायमाला मी जेव्हा एल दिलता, म्हणजे लॉंगच्या टायमाला, आणि ती छोटा व्हॅल्यू येईल तर तुम्हाला दिसलं नसेल, पण आता जेव्हा रेंजच्या बाहेर गेला त्यानंतर आपल्याला एल द्यावा लागला, बरोबर. एल द्यावा लागला. आता तसंच आता हे झालं इंटिजर, आता झालं बुलियन. आता हे यासाठी देतो आपल्या डेसिमल साठी. डेसिमल साठी कोणते डेटा टाईप आहे आपल्याकडे, हे बघा डेसिमल साठी दिसते तुम्हाला फ्लोट आणि डबल. फ्लोट साठी 4, आणि आपल्या ह्यासाठी डबल साठी आहे 8 बाईट. तर मी देतो फ्लोट, बरोबर. आता मी फ्लोट साठी 50.2
एफ. फ्लोट डिफाईन करण्यासाठी शेवटी एफ द्यावा लागतो. जर फ्लोट एफ जर काढला मी तर तो काय म्हणतोय बघा, फ्लोट जर काढला तर देणार तो एरर. तर एरर का, बाय डिफॉल्ट तो काय करतो, तो डबल कन्सिडर करतो फ्लोट. आता आपण जरी तो फ्लोट दिला तर बाय डिफॉल्ट जर मी एफ नाही दिला तर इथं बाय डिफॉल्ट तो डबल डिक्लेअर करतो. तर ह्यासाठी आपल्याला एफ द्यावा लागतो, एफ द्यावा लागतो. तर हे आपला फ्लोट इथं आपण प्रिंट करतो. आला का 50.2. आता जर मी इथे इंट दिला असता तर आणि हा एफ काढला मी, एरर देणार होतो, एरर देणार होतो. काय म्हणतोय, इनकम्पॅटेबल टाइप पॉसिबल लॉजिक कन्वर्जन फ्रॉम डबल टू इंट. बरोबर. आता मी काय करणार, आता हे बघा हा जो कोड आहे बरोबर. आता इथं काय देणार, फ्लोट देणार. फ्लोट देऊन पण चालतंय का, नाही, काय द्यायचं, एफ द्यायचा. आला कोड, आउटपुट आलं. आता मी देणार डबल, सॉरी डबल 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 मध्ये एफ द्यायची गरज आहे का. आता बघा ना, मोठ्या भांड्यामध्ये छोटी व्हॅल्यू असते तर मग ह्याला एरर देणार का, नाही देणार. आली का. पण ह्याच्या पुढचं आलं, हे कुठनं आलं, राऊंड ऑफ म्हणतो आपण ह्याला, राऊंड ऑफ. ह्याच्या मागची व्हॅल्यू काय असते, अंदाज. ह्याच्यामध्ये मी एवढे सारे, आता बघा एवढे स्टोर करतो, आलं. ते शेवटचे व्हॅल्यू तू प्रिडिक्ट करतो, राऊंड ऑफ करून बघतो, राऊंड ऑफ करतो याला. बरोबर. आता हे झालं डबलचं. डबल नंतर आता इथे येणार आपलं बुलियन. बुलियन मध्ये काय असतं, ट्रू किंवा फॉल्स. तर आपण लिहितो ट्रू किंवा फॉल्स. हे त्याचे व्हॅल्यू झाले, ट्रू किंवा फॉल्स. आणि आपलं हे झालं. तर हे कॅरेक्टर साठी आपण डिफाईन करतो. तर स्ट्रिंग साठी आपण काय करायचो, डबल कोड द्यायचो. पण कॅर साठी आपण काय सिंगल कोड द्यायचो स्टार्टिंगला आणि एंडला. हे आले इथं एचा. आता बघा, आता इथं ए होऊन प्रिंट येणार, ए प्रिंट येणार. बरोबर. आता जर मी आता अस्की व्हॅल्यू आपण अभ्यास केला, अस्की व्हॅल्यूचा आपण अभ्यास केला. तर ए ची अस्की व्हॅल्यू काय, 65. तर इथे प्रिंट काय होणार, ए. आलं. मी दिलता काय 65, आला काय ए. तर तुम्ही असं लक्षात ठेवा, जेव्हा कॅरेक्टर असतो हा इंटरनल इंटिजर मध्ये कन्वर्ट होतो आणि इंटिजर कन्वर्ट झाल्यानंतर तो अस्की व्हॅल्यू बघतो. 65 ची अस्की व्हॅल्यू काय, तर आहे ए. बरोबर. आता इथं जर मी कॅरेक्टर आहे, आता सेम इथं पण लागतो. आता हा जो कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर कन्वर्ट कशामध्ये होणार, इंटिजर मध्ये. आता काय अस्की व्हॅल्यू मध्ये, सॉरी अस्की व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट झाला. आणि अस्की व्हॅल्यू, आता ए ची अस्की व्हॅल्यू काय, तर 65. बरोबर. ए आला. त्याच्यामुळे आता तुम्हाला मी एक जादू दाखवतो. आता मी येणार इंट एक्स इज इक्वल टू, आता काय इथं व्हॅल्यू वाय. बरोबर. आता मी या एक्स ला प्रिंट करणार, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. ह्या एक्स ला मी प्रिंट केलं. आता तुम्ही मला एक सांगा, आता तुमच्या अंदाजानुसार. बरोबर. आता इथं ए, बरोबर, ए इथं प्रिंट काय होणार, ए प्रिंट होणार. पण इथं बघा ना, इथं हा वाय. आता वाय म्हणजे काय, ए. आता एक्स मध्ये गेला, एरर देणार वाटतं तुम्हाला. बट ठीक आहे, ऑप्शन देतो तुम्हाला, ए देणार का 65 देणार का एरर देणार. बरोबर. तर तुम्हाला रन करून दाखवतो, आउटपुट काय येणार बघा, तुम्हीच बघा. ए आणि 65 झालं प्रूफ. कॅरेक्टर इंटरनली इंटिजर मध्ये जातो, अस्की व्हॅल्यू बघतो त्याची, झालं प्रूफ. हे बघा, हे त्याचं प्रूफ. ए ची अस्की व्हॅल्यू काय 65. इथे गेलं काय, ए नाही गेला, इथं 65 गेला. आणि 65 मध्ये गेला कुठं, तर ए मध्ये गेला. आणि ए इथं प्रिंट झाला, लाईन बाय लाईन प्रिंट होतं. ओके, झालं प्रूफ. आता शेवटचा ह्याच्यामध्ये आता ओव्हरव्ह्यू. बरोबर. तर हा टेबल जेव्हा पण तुम्ही कोणी म्हणणार की मला डेटा टाईप सांग, इंटरव्ह्यू मध्ये म्हणू शकता किंवा कोणी पण म्हणू शकता. डेटा टाईप मध्ये काय, तर इंटिजर आहे, डबल आहे, कॅरेक्टर आहे आणि बुलियन. तर इंटिजर मध्ये स्पेसिफिक कोणतं येतं, तर शॉर्ट झालं, इंट झालं, सॉरी बाईट आहे, सॉरी बाईट.
हे झालं, सॉरी, इथं आहे बाईट. बरोबर, हे झालं ओव्हरव्ह्यू. बाईट आहे, शॉर्ट आहे, इंट आहे, लॉंग आहे, डबल मध्ये फ्लोट आहे. मग आपलं कॅरेक्टर मध्ये 2 बाईट आहे आणि बुलियन मध्ये 1 बीट आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेंजेस पण सांगू शकता, किती स्टोअर करतं ते पण सांगू शकता, किती बाईट स्टोरेज आहे ते पण सांगू शकता, आणि कोणते टाईप आहेत. आणि खाली आहे आपलं, इथे आहे आपलं ह्याचे किती बाईट म्हणजे किती एमबी, किती बाईट म्हणजे किती केबी, त्याच्यानंतर किती एमबी म्हणजे किती जीबी. हे आहे 1 बीट म्हणजे 8 बीट म्हणजे 1 बाईट, 1024 बाईट म्हणजे 1 केबी, 1024 केबी म्हणजे 1 एमबी, एमबी म्हणजे मेगाबाईट, जीबी म्हणजे गिगाबाईट, टीबी म्हणजे टेराबाईट, आता पीटी म्हणजे पेटाबाईट. तुम्हाला होमवर्क आहे ती पेटाबाईटच्या नंतर काय येतं, कोणते कोणते येतात मला आता माहिती आहे. पुढच्या लेक्चरच्या स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगून देईन. बरोबर. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, आणि लाईक करा, कमेंट करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत मराठीमधून आपल्याला कंटेंट पोचवायचा आहे. बरोबर, तर नक्की शेअर करा. थँक्यू.